जनाब संजय राऊत असा दावा करतायत की ऑपरेशन टायगर होणार नाही, ऑपरेशन उल्फ करू. मुळामध्ये संजय राऊत तुम्हाला फक्त ऑपरेशन गिधाड शोभतं, कारण गिधाडाची वृत्ती आणि गिधाडाची प्रवृत्ती तुमची आहे. ज्या पद्धतीनं गिधाड मरणावर टिपलेलं असतं त्या पद्धतीनं संजय राऊत तुम्ही मरणावर टिपलेले आहात. त्यामुळे तुम्ही ऑपरेशन वुल्फ, ऑपरेशन टायगरची भाषा करू नका. तुमचं ऑपरेशन गिधाड करण्याचं काम महाराष्ट्रातल्या जनतेनं केलंय. महाराष्ट्रातल्या जनतेनं तुम्हाला नाकारून तुम्हाला मरणासन्न अवस्थेत पोहोचवलंय आणि आता तुम्ही गिधाडी प्रवृत्तीनं महाराष्ट्राच्या जनतेची वाट बघतायत. परंतु एक लक्षात ठेवा, ज्या पद्धतीनं गिधाडांचं अस्तित्व संपून गेलं त्या पद्धतीनं तुमचं देखील अस्तित्व हळूहळू संपून जाईल, लयाला जाईल. कारण महाराष्ट्राची वाट लावण्यामध्ये, महाराष्ट्राचं अहित करण्यामध्ये तुमचा क्रमांक 1 लागतो. त्यामुळे तुम्ही ऑपरेशन टायगर, ऑपरेशन उल्फची भाषा करण्यापेक्षा ऑपरेशन गिधाडकडे लक्ष द्या. तुमची गिधाडी प्रवृत्ती आहे. उद्धवजी ठाकरे आजपर्यंत महाराष्ट्रातल्या प्रत्येक बैठकीला व्हर्च्युअली हजर राहत होते. आता त्यांच्या खासदारांनी त्यांना व्हर्च्युअली ठेंगा दिलाय. कारण महाराष्ट्राला गेल्या 2.5 वर्ष जेव्हा उद्धवजींचं सरकार होतं तेव्हा उद्धवजीने घरात बसून व्हर्च्युअली फेसबुक लाईव्ह करून कारभार चालवला. आता खासदारांनी त्यांना त्याच भाषेत उत्तर द्यायला सुरुवात केली आणि व्हर्च्युअली उपस्थित राहून उद्धवजी ठाकरे, संजय राऊत आणि त्यांच्या पक्षाला अक्षरशः ठेंगा दिलेला आहे. एक लक्षात घेतलं पाहिजे, उद्धवजी ठाकरे आणि संजय राऊत यांना भविष्यामध्ये देखील व्हर्च्युअलीच निवडणुका लढाव्या लागतील. जनता देखील त्यांना व्हर्च्युअलीच मतदान करेल आणि जनता देखील व्हर्च्युअलीच त्यांना घरी बसेल, एवढीच त्यांची पात्रता आहे. महाराष्ट्र व्हर्च्युअली चालत नाही. महाराष्ट्र फेसबुक लाईव्हवर चालत नाही. महाराष्ट्र मातीच्या मातीमध्ये आहे, घामामध्ये आहे, मेहनतीमध्ये आहे, कष्टामध्ये आहे. गोर गरीब जनतेची सेवा करणाऱ्यात महाराष्ट्राचं हित आहे. परंतु उद्धवजी ठाकरेंना ते काही नको. घरामध्ये बसायचं, व्हर्च्युअल बैठक घ्यायची आणि व्हर्च्युअली कारभार करायचा, एवढाच त्यांचा धंदा झालाय. परंतु त्याचमुळे कदाचित त्यांच्या खासदारांनी त्यांना व्हर्च्युअली ठेंगा दिलाय आणि येणाऱ्या काळात हे खासदार उद्धवजी ठाकरेंसोबत देखील राहणार नाहीत. मुळामध्ये संजय राऊत तुमच्या पक्षाचं बघा, तुमच्या पक्षातले खासदार तुमच्या सोबत नाहीत, तुमच्या पक्षातले आमदार तुमच्या सोबत नाही आणि तुम्ही गुलामी कुणाची करतायत? तर तुम्ही काँग्रेसची गुलामी करतायत. त्यामुळे तुमची काँग्रेसची गुलामी चालू राहू द्या. टीएमसीचं काय करायचं, आमदारांनी कुठे जायचं, खासदारांनी कुठे जायचं याचा निर्णय तृणमूलचे खासदार घेत आहेत. त्यांना ते स्वातंत्र्य आहे. त्यामुळं तुम्ही त्यांची चिंता करू नका, तुम्ही तुमच्या पक्षाची चिंता करा. ममता बॅनर्जींच्या पक्षाचं काय झालं हे पश्चिम बंगालमध्ये बघितलं. ज्या ममता दीदीची दहशत पश्चिम बंगालमध्ये होती, सर्वसामान्य नागरिकांना त्रास दिला जात होता, त्या दहशतीतून पश्चिम बंगालच्या जनतेनं पश्चिम बंगालला मुक्त केलंय. ममता दीदीची दादागिरी संपुष्टात आली. त्यामुळं आता तिथले खासदार स्वतंत्र आहेत. तिथले खासदार कुठल्याही पक्षात जाऊ, तुम्हाला काय करायचंय, तुम्ही तुमचे खासदार सांभाळा. तुम्हाला तुमचे 9 खासदार सांभाळता येत नाहीत, ते ऑनलाईन हजेरी लावतात, त्याच्याकडे बघता. ममता दीदींचा पार्टी कशी चालवायची ते बघतील, अमित भाई काय करायचं ते बघतील. तुम्ही त्यांना शहाणपण शिकवण्याची गरज नाही. मुळामध्ये संजय राऊतांची चिडचिड काही नवीन नाही किंवा त्यांच्या खासदारांची देखील चिडचिड नवीन नाहीये. त्यांना माहित आहे की येणाऱ्या काळामध्ये उद्धवजी ठाकरे यांचा पक्ष, जी शिल्लक सेना आहे, ती शिल्लक सेना आणखी वंचित आणि किंचित होत जाणार आहे. कारण उद्धवजी ठाकरे मातोश्रीवर लोकांना भेट देत नाहीत. ज्या आमदारांना, खासदारांना मातोश्रीचे दरवाजे बंद आहेत असे लोक त्यांच्यासोबत राहतील का? निश्चितपणे राहणार नाहीत. ज्यांना दरवाजे बंद केलेत आणि त्यांना दाराच्या बाहेर ठेवलं, अशी लोक तुम्हाला घराच्या बाहेर काढतील. तुमचा पक्ष महाराष्ट्राच्या बाहेर गेलाय. आता तुमच्या पक्षाचं अस्तित्व संपत आलंय. त्या अस्तित्व शोधण्याचा प्रयत्न करा.
ऑपरेशन टायगर झाल्यानंतर यांना कळणार देखील नाही. संजय राऊत दावा करतात ना की आम्हाला सगळं कळतंय. विधानसभेच्या निवडणुकीपूर्वी तुमचे 40 आमदार तुमच्या नाकाखालून गेले, तुम्हाला कळलं नाही. त्यामुळे ऑपरेशन टायगर, वुल्फ या भाषा संजय राऊतांना शोभत नाहीत. नाही, रोहित पवारांचं आंदोलन होतं का स्टंटबाजी होती ते महाराष्ट्राने बघितलंय. नौटंकी करायची ही रोहित पवारांची सवय आहे, त्यामुळे त्यांनी नौटंकी केली. त्यांच्या नौटंकीला खूप खूप शुभेच्छा. रोहित पवारांना शेतकऱ्यांची एवढी चिंता होती तर FRP बद्दल कारखान्याच्या रोहित पवारांच्या कारखान्यांनी, साखर कारखान्यांनी अनेक शेतकऱ्यांची थकबाकी थकवलेली आहे. त्यांना खरंच शेतकऱ्यांची चिंता होती तर ती थकबाकी आधी शेतकऱ्यांना द्यायला पाहिजे होती. रोहित पवार बारामती ॲग्रोच्या माध्यमातून कोट्यवधी रुपये कमवतात. हा कोट्यवधी कमवण्याचा फॉर्म्युला रोहित पवार एखाद्या शेतकऱ्यांना देणार आहेत का? तो फॉर्म्युला जाऊ द्या. त्यांच्या सुप्रियाताई सुळे वांग्यामधनं 100 कोटी रुपये कमवतात. रोहित पवारांनी उपोषणाची नौटंकी करण्यापेक्षा आपल्या आत्याला जाऊन विचारलं पाहिजे की वांग्यामधनं 100 कोटी रुपये कसे मिळवतात. ते 100 कोटीचा फॉर्म्युला जर का शेतकऱ्यांना दिला तर रोहित पवार तुम्हाला उपोषणाची गरज नाही. महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांचे अच्छे दिन येतील, महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांचं भलं होईल. जरा 100 कोटीचा फॉर्म्युला रोहित पवारांनी सांगितला पाहिजे महाराष्ट्राला. मोहनजी भागवत यांनी केलेलं वक्तव्य अतिशय योग्य आहे. पाकिस्तान हा आपल्या शेजारचा देश आहे, शेजारचं राष्ट्र आहे. अशा देशाची चर्चेतून मार्ग काढलेला पाहिजे. त्याच्यावर संजय राऊत टीका करतात. पण संजय राऊतांनी एक लक्षात ठेवलं पाहिजे की तुम्ही स्वतः पाकिस्तान धार्जिणे आहात. पाकिस्तानचे प्रवक्ते होण्याचं काम संजय राऊतांनी याआधी देखील अनेक वेळेला केलं. ऑपरेशन सिंदूरच्या वेळेला पुरावे मागितले, परंतु एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की संजय राऊतांनी पाकिस्तानचा कितीही उदो केला तरीही इथल्या देशातल्या जनतेला त्याचा फरक पडणार नाही. संजय राऊत, तुम्ही पाकिस्तानचे प्रवक्ते व्हा, नाही तर आणखी कुठल्या देशाचे प्रवक्ते व्हा, तुम्हाला तुमची प्रवक्तेगिरी खूप खूप धन्यवाद आहेत. परंतु एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे, या देशातील जनता ही भारतीय जनता पार्टीच्या सोबत आहे. या देशातील जनता पाकिस्तानच्या विरोधामध्ये आहे. पाकिस्तानबद्दल तुम्ही कितीही वायफळ बडबड करण्याचा प्रयत्न केला, त्यांचा उदो करण्याचा प्रयत्न केला, तरी तुम्हाला धडा शिकवण्याचं काम या देशातल्या जनतेने वेळोवेळी केलंय. मुळामध्ये मोहनजी भागवत यांनी जे वक्तव्य केले की दोन देशामध्ये परस्पर चांगले संबंध राहिले तर त्याचा फायदा दोन्ही देशाला होतो, परंतु त्यावरही संजय राऊत टीका करतायत. याला मूर्खपणाशिवाय दुसरं काहीही म्हणत नाहीत. संजय राउत ना टाइगर है ना शेर है, वो सिर्फ गिधाड़ है. गिधाड़ जैसी वृत्ति उनकी है और सिर्फ लोगों से पैसा लूटना, भ्रष्टाचार करना, लोगों को ठगाना, यही संजय राउत की फितरत है, यही संजय राउत की नीयत है. तो संजय राउत ने ऑपरेशन टाइगर के बारे में नहीं बोलना चाहिए, वो ऑपरेशन गिधाड़ करना चाहिए, यही उनकी औकात है. सत्ता आल्यावर तुमची 2.5 वर्ष सत्ता होती, तुम्ही भाजपला फोडण्यासाठी अनेक वेळा प्रयत्न केले. नारायण राणेजींच्या घरावर बुलडोजर चालवण्याचा प्रयत्न केला. तुम्ही कंगना राणौतच्या घराला उखाड द्या म्हणून हेडलाईन लिहिली होती. लेख लिहिला म्हणून पत्रकारांना अटक करण्याचा प्रयत्न केला होता. भारतीय जनता पार्टीच्या अनेक आमदारांना फोडण्याचा प्रयत्न संजय राऊत तुमची सत्ता असताना केला. पण भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते, आमदार, खासदार हे राष्ट्र प्रथम या धोरणातून काम करतात, पाकिस्तान प्रथम या धोरणातून काम करत नाहीत. हे संजय राऊत विसरलेली दिसत आहेत. मुळामध्ये भारतीय जनता पार्टीला फोडायला 10 संजय राऊत नाही तर 100 संजय राऊतांना जन्म घ्यावा लागेल. त्याही नंतर भारतीय जनता पार्टीचा साधा नगरसेवक फुटणार नाही. आमदार खासदारांच्या गप्पा तर संजय राऊतांनी करू नये, कारण हा पक्ष विचारांवर अवलंबून आहे. आणि हा विचार कोणाचा आहे तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या हिंदुत्ववादाचा विचार आहे. हा प्रभू रामचंद्राच्या हिंदुत्ववादाचा विचार आहे. तुम्ही ज्या पद्धतीनं हिंदुत्व सोडून, बाळासाहेब ठाकरे यांचे विचार सोडून आपला पक्ष काँग्रेसच्या दावणीला बांधला, तसं भारतीय जनता पार्टीने विचार सोडलेले नाहीत. ही विचारांवर चालणारी पार्टी आहे, कार्यकर्त्यांच्या जीवावर चालणारी पार्टी आहे.
तुमच्यासारखे 100 राऊत आले तरी हा पक्ष फुटणार नाही. हा पक्ष एकसंघ अखंड भारतासाठी प्रयत्न करणार आहे. खूप खूप धन्यवाद. मुंबईमध्ये नवीन वाद सुरू झालेला आहे जैन आणि मराठीमध्ये. आता जैन लोक सफेद पट्टी आखायला लागले आणि विरोधक म्हणतात की बीजेपीचा शेअर देतात. तुमच्याच नगरसेवकांनी घाटकोपरच्या ते सुरू केलेलं, तर त्याच्यावर काय म्हणतात? मुळामध्ये दोन धर्मियांमध्ये अशा पद्धतीचा वाद लावणं चुकीचं आहे. बीएमसीच्या वतीने अशा पद्धतीने पांढरे पट्टे लावणाऱ्यांविरोधात जी काही कायदेशीर कारवाई करायची ती कारवाई केली जाईल, परंतु कुणाच्याही धार्मिक भावना दुखावल्या जाणार नाहीत याची काळजी सगळ्यांनीच घेतली पाहिजे. हिंदूंनी घेतली पाहिजे, जैननी घेतली पाहिजे, मुस्लिमांनी घेतली पाहिजे. प्रत्येक धर्मांनी एकमेकांबद्दलचा आदर सद्भाव ठेवला तर असे वाद होणार नाहीत. आणि महाराष्ट्र या वादाच्या पलीकडे आहे. महाराष्ट्रामध्ये एक सामर्थ्य आहे, महाराष्ट्रामध्ये एकात्मता आहे. ते टिकवण्यासाठी भारतीय जनता पार्टी सातत्यानं प्रयत्न करत असते. नाही, समज देण्याचा प्रश्नच नाही. आपण एकमेकांच्या धर्माचा सन्मान केला तर कुणाचाही अपमान होणार नाही.